हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर चॅप्टर चालू आहे आपला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आणि हा त्यातला 4th व्हिडिओ. ठीक आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण 2 पुढचे टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. एक त्यातला विनेगार प्रोडक्शन आणि नेक्स्ट आहे मायक्रोबियल एन्झाईम्स. ठीक आहे. तर हे 2 टॉपिक्स या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आता बघा, आपण नेमकं बघत काय आहोत तर प्रोडक्ट्स. ठीक आहे. कशामुळे फॉर्म झालेले किंवा कशाच्या मदतीने बनवले गेले तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने. ठीक आहे. तर आता इथे सुद्धा आपण जे प्रोडक्ट्स बघणार आहोत जो की आहे पहिला विनेगार. ठीक आहे. तर हा सुद्धा मायक्रोबच्या मदतीनेच बनवला जातो. आणि त्यानंतर पुढचा टॉपिक आहे एन्झाईम्स, मायक्रोबियल एन्झाईम्स. तर ऑब्व्हियसली मायक्रोबियल म्हणजेच मायक्रोबपासून बनवलेल्या. ठीक आहे. तर मायक्रोबनी एन्झाईम्स बनवल्या, त्यांचा आपल्यासाठी काय उपयोग आहे. ठीक आहे. आणि त्यापासून आपण कुठले वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले तर हे इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके. तर सर्वात पहिला आहे मग विनेगार प्रोडक्शन. ठीक आहे. तर बघा, आता विनेगार जो आहे त्याला मराठीत तुम्हाला माहिती असेल आपल्या घरी वगैरे वापरला जातो. हा फूडमध्ये मेनली वापरला जाणारा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. फूडमध्ये, अन्नपदार्थांमध्ये वापरला जातो विनेगार. ठीक आहे. आणि इकडेच असं नाही की एखाद्या रिजनमध्ये वापरला जातो म्हणजे भारतातच असं काही नाही, पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हा वापरला जातो आणि मेनली फूडमध्ये. ठीक आहे, अन्नपदार्थांमध्ये. त्यामुळे तुम्हाला माहिती देखील असणार. ठीक आहे. खूप कमी प्रमाणात घरगुती जे अन्नपदार्थ असतात त्यात खूप कमी प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती नसणार देखील. त्याला मराठीत म्हणतात शिरका. ठीक आहे. मराठीत शिरका म्हणतात आणि हिंदीत सुद्धा त्याला फक्त सिरका म्हणतात. ठीक आहे. शीच्या जागी सी वापरला जातो. ठीक आहे. तर हा मराठी शब्द आहे शिरका. ठीक आहे. आता हा अन्नपदार्थामध्येच वापरला जात असल्यामुळे खूप जणांच्या घरी देखील असणार. तुम्ही जर पाहिला नसेल तर तुमच्या आईला वगैरे विचारा, तुम्हाला ती सांगणार, किंवा गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाणार कसा असतो ते. ठीक आहे. तर हा आहे विनेगार. ठीक आहे. शिरका कुठे वापरला जातो तर फूडमध्ये, अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळ्या. ठीक आहे. ओके. तर मग याचे जे प्रोडक्शन किंवा याला जे बनवलं जातं ते बनवलं जातं मायक्रोबचा यूज करून. कसं ते आपण बघणार आहोत, कारण आपला टॉपिकच आहे विनेगार प्रोडक्शन. ठीक आहे. त्याला प्रोडक्ट्स कसं काय केलं जातं, बनवलं कसं काय जातं. ठीक आहे. तर आता हा जर बघाल तर हा म्हणजे अन्नपदार्थांमध्ये यूज केला जातो वेगवेगळ्या. कुठल्या तर बघा इथे दिले आहे काही, जसं की पिकल्स म्हणजे लोणचे वगैरे. ठीक आहे. तर आता लोणच्यांमध्ये बरेचदा वापरलं जातं, परंतु जे जसं की सॉस, केचप, चटणीज. ठीक आहे. तर ह्यांसारखे पदार्थ बघा घरी जनरली बनवले जात नाही, हे आपण डायरेक्ट मार्केटमधून आणतो आहे ना, किसान केचप वगैरे. तर त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल देखील कदाचित काय आहे विनेगार नेमकं. ओके. ठीक आहे. तर यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये वापरलं जातं. ओके. ओके. आता बघू आपलं नेमका टॉपिक, ज्यात इज विनेगार प्रोडक्शन. ठीक आहे. विनेगार कसं काय बनवलं जातं. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या की हा जो विनेगार आहे तो एक केमिकल सबस्टन्स आहे. ओके. केमिकल सबस्टन्स आहे. काय आहे तर ॲसेटिक ॲसिड आहे. ओके. ॲसेटिक ॲसिड आहे आणि किती तर 4%. याचा फॉर्म्युला आहे CH3COOH. ठीक आहे. ओके. म्हणजे नेमकं काय आहे बघा, ॲसेटिक ॲसिड हा एक ॲसिड आहे जो की ऑर्गॅनिक ॲसिड आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे ज्यात C आणि H असतात ॲटम्स, असे सर्व सबस्टन्स ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे 2 टाईप्स असतात, एक ऑर्गॅनिक असतो आणि एक इनऑर्गॅनिक असतात सबस्टन्सेस. ठीक आहे, किंवा कंपाऊंड्स म्हणा. ठीक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे कुठले, ज्यांच्यात C आणि H हे 2च ॲटम्स असतात आणि त्यांच्यापासून पूर्ण मॉलिक्यूल बनला असतो. जसं की हा आहे, फक्त C आणि H आहे, त्यापासून हा मॉलिक्यूल बनला आहे. ठीक आहे. तर हा झाला मग ऑर्गॅनिक. स्ट्रक्चर जर म्हटलं तर असं येणार CH3, याला इकडे H, याला इकडे H असणार, याला इथे H असणार, त्यानंतर C. ओके. डबल बॉन्ड O आणि OH. ठीक आहे. हे याचं स्ट्रक्चर असणार असं. हा झाला ऑर्गॅनिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड. याचं नाव आहे ॲसेटिक ॲसिड. ठीक आहे. तर हे झालं याचं नाव. म्हणजे हा जो सबस्टन्स आहे विनेगार, हा तुमचा ॲसेटिक ॲसिड आहे. म्हणजे असं याचं स्ट्रक्चर आहे आणि हा असा दिसतो केमिकली जर बघितलं तर. ठीक आहे. मग 4% याचा अर्थ काय. ठीक आहे. 4% याचा अर्थ की जे काही तुम्ही सबस्टन्स घेतला आहे, जसं की ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. म्हणजे 4% म्हणजे नेमकं काय, समजा मी 100 ml एका बाउलमध्ये वॉटर घेतलं आहे, पाणी घेतलं आहे. ठीक आहे. एका बाउलमध्ये मी 100 ml वॉटर घेतलं आहे. ठीक आहे. तर आता हा जो 100 ml आहे त्यातलं मी 4 ml वॉटर काढणार आणि त्यात 4% ॲसिटिक ॲसिड टाकणार. ठीक आहे. समजलं. ओके. म्हणजेच 4% म्हणजे काय, पर्सेंटला आपण कसं लिहितो, 4/100. 4% म्हणजे 100 ml वॉटरमध्ये
ठीक आहे. 100 ml वॉटरमध्ये 4 पार्ट्स जे आहे ते ॲसिटिक ॲसिडचे आहे. ठीक आहे. 100 ml वॉटरमध्ये 4 पार्ट्स हे ॲसिटिक ॲसिडचे आहे. तर ते झालं 4%. मी जर म्हणलं की 100%, ओके, 100% म्हणजे पूर्ण जे आहे ते विनेगारच आहे. पूर्ण ह्या बिकरमध्ये पूर्ण विनेगार आहे. 50% म्हणलं तर अर्ध वॉटर आहे आणि अर्धा विनेगार आहे. ठीक आहे. 75% म्हटलं तर 75 म्हणजे जास्त विनेगार आहे तर कमी वॉटर आहे. 4% म्हणजे विनेगार जे आहे ते फक्त थोडंसं आहे, 4% आहे, तर बाकी 96% हे वॉटर आहे. ठीक आहे. म्हणजे 100% वॉटरमध्ये 4% फक्त विनेगार, म्हणजे खूप छोटं असं सोल्युशन ते म्हणजे झालं तुमचं विनेगार. आणि हे असतं देखील लिक्विडच, बरोबर आहे, लिक्विडच असणार कारण 100% इथे बाकी वॉटर आहे. ठीक आहे. आणि 4% फक्त विनेगार आहे. ओके. विनेगार म्हणजे तो सॉलिड सबस्टन्स. मग विनेगार काय असणार, ऑब्व्हियसली लिक्विड असतो तो. ठीक आहे. तर गुगलवर वगैरे बघा, तुम्हाला मिळून देणार काय असतं ते. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला विनेगार म्हणजे नेमकं काय समजलं आहे. फूडमध्ये वापरला जाणारा सिरका म्हणतात त्याला. 4% ॲसिटिक ॲसिड केमिकल सबस्टन्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यातही. आता ऑर्गॅनिक बघा, आपण मोस्टली जे सबस्टन्सेस खातो ते ऑर्गॅनिकच असतात कारण आपली बॉडीसुद्धा ऑर्गॅनिक सबस्टन्सनी बनलेली आहे मोस्टली. ठीक आहे. आणि 4% म्हणजे काय तर ते सुद्धा समजलं आहे. ठीक आहे. 4%, 4/100 म्हणजे 100 ml मध्ये 4% जे आहे ते विनेगार असणार. ठीक आहे. 4 पार्ट्स हे विनेगारचे असणार. ओके. बाकी 96 पार्ट हे वॉटरचे असणार. ठीक आहे. ओके. आता येऊ आपल्या टॉपिककडे की याचं प्रोडक्शन कसं काय होतं, याला कसं काय बनवलं जातं. ठीक आहे. तर आता बघा, ह्याचंसुद्धा आपण मायक्रोजपासून बनवलं जातं हे आताच बघितलं आहे. ठीक आहे. तर मायक्रोज म्हणजे, ठीक आहे, बॅक्टेरिया, यीस्ट, फंजाय ह्या मायक्रोजपासून याला बनवलं जातं. कसं ते बघा आता. ठीक आहे. तर इथून सुरू होतं आपलं प्रोडक्शनचं टॉपिक, कसं काय याला बनवलं जातं. ओके. ठीक आहे. तर याला बनवलं जातं सर्वात आधी तर फ्रूट ज्युसेस किंवा वेगवेगळे जे सबस्टन्सेस आहेत, जसं की ह्याला बनवलं जातं फ्रूट ज्युसेसपासून, त्यानंतर मॅपल सिरपपासून, त्यानंतर शुगर मोलॅसेस, ओके, आणि स्टार्च ऑफ द रूट्स. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टींपासून याला बनवलं जातं. ठीक आहे. आता ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करा, तुम्हाला फोटो दिसणार, त्यावरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येणार की नेमकं काय आहे. ओके. आता काही तर माहिती आहे, फ्रूट ज्यूस वगैरे स्टार्च रूट्समध्ये असणारे. ठीक आहे. तर यांसारख्यापासून याला बनवलं जातं. ठीक आहे. तर आपण इथे कन्सिडर करू फ्रूट ज्यूस. ठीक आहे. फ्रूट ज्यूस आपण घेतलं आहे. फ्रूट ज्यूस तुम्हाला कुठूनही मिळणार, कोणत्याही फळाचा रस तुम्ही काढा. ठीक आहे. ओके. कोणत्याही फळाचा रस तुम्ही काढा. आता तुम्ही फ्रूट ज्यूस काढला आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या की इथे नेमकं होणार काय. आता फ्रूट ज्यूस म्हणजे नेमकं काय असतं तर तुम्हाला माहिती आहे, फ्रूट्स गोड असतात. ओके. फ्रूट्स हे गोड असतात. गोड असतात म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये ग्लुकोज असायला पाहिजे. ठीक आहे. ग्लुकोजला आपण काय म्हणतो, शुगर. ठीक आहे. तर फळं गोड असतात म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये ग्लुकोज असतो, त्यांच्यामध्ये शुगर असते. ठीक आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे, C6H12O6 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ओके. मग आता हा जो फ्रूट ज्यूस किंवा इतर सबस्टन्सेस जे इथे दिले आहेत ते, ठीक आहे, कुठलंही आहे, आपण फ्रूट ज्यूस घेतलं आहे, यांच्यामध्ये ग्लुकोज असणार. ठीक आहे. ग्लुकोज म्हणजे त्याला आपण शुगर म्हणतो. हा काय आहे, हा एक कार्बोहायड्रेट आहे. ठीक आहे. कार्बोहायड्रेट आहे. ओके. आता हा जो शुगर किंवा आपल्याला जे ग्लुकोज भेटला आहे, कार्बोहायड्रेट भेटला आहे, याचं आपण करणार आहोत फर्मेंटेशन. ठीक आहे. याचं आपण करणार आहोत फर्मेंटेशन. ओके. याचं करणार आहोत फर्मेंटेशन कशाच्या मदतीने, तर एक आपण इथे यीस्ट यूज करणार आहोत, सॅकॅरोमायसिस सेरिविसी. ठीक आहे. हा काय आहे, हा यीस्ट आहे, सॅकॅरोमायसिस सेरिविसी, जो की फर्मेंटेशन घडवून आणतो. ठीक आहे. फर्मेंटेशन देखील काय आहे, फर्मेंटेशन म्हणजेच केमिकल रिॲक्शन आहे. ठीक आहे. ही सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे. ह्यातसुद्धा ग्लुकोजचे जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होणार आणि नवीन बॉन्ड्स फॉर्म होऊन नवीन सबस्टन्स फॉर्म होणार. ठीक आहे. तर ग्लुकोजचे बॉन्ड्स ब्रेक होत आहे आणि नवीन बॉन्ड्स फॉर्म होत आहे, म्हणजे ही काय आहे, ही एक केमिकल रिॲक्शन आहे. बरोबर. ही केमिकल रिॲक्शन आहे, एवढं तर कन्फर्म, कारण जुने बॉन्ड्स ब्रेक होत आहे रिॲक्टंटचे आणि नवीन बॉन्ड्स जुडून प्रोडक्ट फॉर्म होत आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला जो प्रोडक्ट भेटणार तो इथेनॉल. ठीक आहे. आता इथे वेगवेगळे सबस्टन्सेस आहे बघा. ठीक आहे. तर वेगवेगळ्या सबस्टन्सेससुद्धा फर्मेंटेशन होऊन तुम्हाला इथून इथेनॉल भेटणार. ठीक आहे. इथेनॉल काय आहे, एक अल्कोहोल आहे. ठीक आहे. जे अल्कोहोल्स असतात त्यांच्या मागे असा ऑल लागला असतो बघा, असा ऑल, इथेनॉल, मिथेनॉल, पेंटॅनॉल, प्रोपॅनॉल. ठीक आहे. सर्व हे अल्कोहोल्स फॅमिलीमधले आहे. ठीक आहे. वेगवेगळे सबस्टन्सेस, तर त्यांच्या मागे ऑल लागला असतो. जिथे ऑल लागला असणार ते झाले अल्कोहोल. इथे सुद्धा ऑल लागला आहे बघा. ठीक आहे. ओके. मग फ्रूटचं फर्मेंटेशन होऊन
कशाच्या मदतीने? यीस्टच्या मदतीने. कुठला यीस्ट? तर सॅकॅरोमायसिस सेरेविसी. ओके, ह्याच्या मदतीने तुम्हाला इथेनॉल भेटणार. ठीक आहे. आता ही फर्मेंटेशन आपण याआधीसुद्धा बघितलं आहे. कुठे? इथे बघा, इथे ब्रेडच्या केसमध्ये सुद्धा बघितलं आहे. इथे सुद्धा फर्मेंटेशन होतं कशाचं? कार्बोहायड्रेटचं. बघा, ठीक आहे, बाय ईस्टच्या मदतीने फर्मेंटेशन होतं कार्बोहायड्रेटचं, आणि शुगर इज कन्वर्टेड टू कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल. ठीक आहे. तर इथे सुद्धा, आणि हेच आपण सेकंड जो तुमचा चॅप्टर आहे त्यातसुद्धा बघितलं आहे. ठीक आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. इथे सुद्धा बघा, हा जो ग्लुकोज आहे, ठीक आहे, हा ग्लुकोज ह्याला पायरुक ॲसिडमध्ये कन्वर्ट करून याचं फर्मेंटेशन होतं. ठीक आहे, आणि तो अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतं. कशाच्या मदतीने? तर यीस्टच्या मदतीने. ठीक आहे. तर हे अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये होतं, हे सुद्धा आपण बघितलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे ग्लुकोजचं फर्मेंटेशन होतं, एवढं तर कन्फर्म आहे. ठीक आहे. काय आहे? ही केमिकल रिॲक्शन आहे. ओके, बरोबर. ठीक आहे. तर एवढं तर क्लिअर आहे की फ्रूट ज्युसेसपासून फर्मेंटेशननी अल्कोहोल बनलं जातं. ठीक आहे, सॅकॅरोमायसिस सेरेविसी ह्या यीस्टच्या मदतीने. आता ही केमिकल रिॲक्शन आहे ऑब्व्हियसली. तर हिला जी केमिकल रिॲक्शन आहे हिला सुरू करण्यासाठी एन्झाईम्स लागतात. ठीक आहे, एन्झाईम्स इथे कॅटलिस्टचं काम करतात. तर हे एन्झाईम्स कोण सिक्रेट करतं? तर हा यीस्ट सिक्रेट करतो, सॅकॅरोमायसिस सेरेविसी, आणि त्यामुळे ही रिॲक्शन होते मग. ठीक आहे. ओके, पहिली स्टेप आहे आपली व्हिनेगार प्रोडक्शनमध्ये फर्मेंटेशन, फ्रूट ज्युसेसपासून इथेनॉल भेटणार. ठीक आहे. आता हा जो इथेनॉल आहे ह्याचं पुढे होतं डिग्रेडेशन, जे की ॲझेटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर ह्या बॅक्टेरियाच्या मदतीने केलं जातं. तर पहिले आहे यीस्ट, सर्वात पहिल्या स्टेपमध्ये. ठीक आहे, ही पहिली स्टेप आहे, मी याला नाव देतो आहे. ठीक आहे, ही पहिली स्टेप आहे. त्यानंतर ही आहे तुमची सेकंड स्टेप, डिग्रेडेशन. इथे आपण बॅक्टेरिया यूज करणार आहोत. ठीक आहे, इथे बॅक्टेरिया. आता मी जो व्हिडिओ दाखवला आहे, हा सुरुवातीला हा पेज दाखवला असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या वाटल्यास, कारण नंतर हे जरा किचकट होणार आहे समजण्यासाठी. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुरुवातीला मी जेव्हा सुरू केलं असेल व्हिडिओ तेव्हा घेऊन घ्या, किंवा एका पेजवर तुम्ही रफली लिहून घेऊ शकता. ठीक आहे. ओके, तर बघा, मग सेकंड आहे डिग्रेडेशन, जे की ॲझोटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर ह्या दोन बॅक्टेरियाच्या मदतीने होणार. ओके, हे बॅक्टेरिया आहे. पहिल्या त्यात ईस्ट वापरला आपण, इथे आपण बॅक्टेरिया वापरणार आहोत. डिग्रेडेशन म्हणजे काय? तर ही सुद्धा अगेन केमिकल रिॲक्शन आहे, आणि यात जो मेन जो रिॲक्टंट आहे त्याला दोन तुकड्यांमध्ये ब्रेक करून नवीन प्रॉडक्ट्स फॉर्म होतात. ठीक आहे. डिग्रेडेशनमध्ये एका सबस्टन्सपासून 2-4 सबस्टन्सेस प्रॉडक्ट्स फॉर्म होतात. ठीक आहे. डिग्रेडेशन ज्याला आपण सिंपल भाषेत कुजणे, सडणे म्हणतो ना, तेच आहे डिग्रेडेशन. ठीक आहे. तर इथे सुद्धा याला म्हणजे नेमकं सडलं जात नाही, परंतु याचे वेगवेगळे 2 तुकडे केले जातात. ठीक आहे. तर हे केलं जातं बॅक्टेरियाच्या मदतीने, आणि इथेनॉलपासून नंतर ॲसिटिक ॲसिड आणि काही बाय प्रोडक्ट्स भेटतात. बाय प्रोडक्ट्स म्हणजे इतर प्रोडक्ट्स जे की एखाद्या रिॲक्शनमध्ये भेटतात त्यांना बाय प्रोडक्ट्स म्हणतात. आणि जो आपला कामाचा प्रोडक्ट असतो त्याला नाव दिलं जातं, आणि बाकी जे कामाचे नाही त्यांना बाय प्रोडक्ट्स म्हटलं जातं. ठीक आहे. तर मग इथला कामाचा आहे आपला ॲसिटिक ॲसिड. मग ॲसिटिक ॲसिड तर भेटला आहे आपल्याला, परंतु आपल्याला कसा पाहिजे? 4% पाहिजे. ठीक आहे, 4% पाहिजे. ओके, सो ॲसिटिक ॲसिड भेटला आहे, CH3COOH. ठीक आहे, ॲसिटिक ॲसिड भेटला आहे. तर 2 स्टेपमध्ये आपल्याला हे ॲसिटिक ॲसिड भेटला आहे. पहिली आहे फर्मेंटेशन, दुसरी आहे डिग्रेडेशन. ठीक आहे, 2 स्टेपमध्ये भेटला ॲसिटिक ॲसिड. आता याच्यापासून याच्या पुढे प्रोसेसेस केल्या जातात यावर. ठीक आहे. हा जो ॲसिटिक ॲसिड भेटला आहे याचं आता केलं जातं रेरिफॅक्शन. आता हे रेरिफॅक्शन काय आहे? थर्ड स्टेप झाली बघा. रेरिफॅक्शन काय आहे? तर ही जरा कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, केमिकल प्रोसेस आहे. ही जर मी तुम्हाला इथे सांगितली अशी समजावून तर तुम्हाला समजणार नाही, जरा ॲडव्हान्स आहे, ती मोठी आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगणारसुद्धा नाही मी. ओके, फक्त लक्षात ठेवा की रेरिफॅक्शन केलं जातं. ओके, आणि त्यापासून आपल्याला भेटतं ते म्हणजे ॲसिटिक ॲसिड. मग ठीक आहे. आता हे जे ॲसिटिक ॲसिड आपल्याला भेटलं आहे रेरिफॅक्शन प्रोसेसनी, ठीक आहे, तर हे असतं तुमचं जे 4% आहे ते असतं. ठीक आहे, तर इथे भेटलं तुम्हाला 4% ॲसिटिक ॲसिड. मग ओके, आणि हे जे ॲसिटिक ॲसिड भेटलं आहे त्याला मग नंतर ब्लीच केलं जातं, म्हणजे धुतलं जातं. कशाच्या मदतीने? तर पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीने. ॲसिटिक ॲसिड जे भेटलं त्याला ब्लीच केलं जातं, म्हणजे धुतलं जातं. ठीक आहे, त्यानंतर त्याला पॉश्चराईज केलं जातं. ठीक आहे, पॉश्चरायझेशन म्हणजे माहिती आहे, मी सांगितलं आहे आधी तर त्याला काय म्हणते, गरम करणे, हॉट करणे, त्यानंतर त्याला कूल करणे. जसं आपण दूध करतो ना, दूध उकडी मांडतो, त्याला उकडी आली की त्यानंतर त्याला थंड करतो, आणि त्यानंतर त्याला स्टोअर करून ठेवतो, म्हणजे ठेवतो वेगळं. तसंच यालासुद्धा पॉश्चराईज केलं जातं. आधी गरम केलं जातं, त्यानंतर थंड केलं जातं, आणि वेगळं ठेवलं जातं, आणि त्यानंतर त्यात SO2 मिक्स केला जातो, आणि नंतर आपल्याला भेटतो विनेगार.
ठीक आहे. तर अशी आहे विनेगारची प्रोडक्शनची प्रोसेस. ठीक आहे. तर बघा आता किती प्रोसेसेस झाल्या. ही चौथी झाली आहे. चौथ्या प्रोसेसमध्ये या तिन्ही गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. तसे 4 प्रोसेसेस केल्या जातात. आधी तर फ्रूट ज्यूस किंवा वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत त्यांच्यापासून कार्बोहायड्रेट मिळवला जातो. त्या मिळवलेल्या कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन केलं जातं यीस्टच्या मदतीने. कुठला यीस्ट? सॅकॅरोमायसिस सेरेविसी. आणि त्यापासून भेटतो इथेनॉल. ठीक आहे. इथेनॉल हा अल्कोहोल आहे एक. त्याचं नंतर डिग्रेडेशन केलं जातं बॅक्टेरियाच्या मदतीने. कुठले? तर ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. आणि तुम्हाला भेटतं ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. मग ॲसिटिक ॲसिडचं रेअरिफॅक्शन करून ॲसिटिक ॲसिड भेटतो जो की तुमचा 4% असतो. आणि त्यानंतर त्याला ब्लीच केलं जातं म्हणजे धुतलं जातं पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीने. आणि त्याला पॉश्चराईज केलं जातं आणि त्यात SO2 मिक्स केला जातो आणि विनेगार भेटतो तुम्हाला. ठीक आहे. तर हे आहे याची प्रोसेस प्रोडक्शनची. ओके, जी की तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर हे 4% ॲसिटिक ॲसिड आहे. एक इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हे एक्झाममध्ये वगैरे विचारलं जातं. ओके. त्यानंतर ह्या सर्व गोष्टींपासून याला बनवलं जातं. बघा ही पहिली स्टेप आहे तुमची. इथेनॉल भेटतो. ठीक आहे. अल्कोहोल इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड लाईक फ्रूट ज्यूस यांच्यापासून सर्वांपासून तुम्हाला भेटतं फर्मेंटेशन प्रोसेसने. कुठल्या? यीस्ट सॅकॅरोमायसिस सेरेविसीच्या मदतीने. ठीक आहे. ओके, ही पहिली स्टेप तुमची होती. त्यानंतर यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया मिक्स केले जातात जसं की ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. आणि ते काय करतात मग? डिग्रेडेशन. ठीक आहे. ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर याचं डिग्रेडेशन करतात. ही सेकंड स्टेप होती आपली. ठीक आहे. आणि त्यानंतर ॲसिटिक ॲसिड आणि बाय प्रोडक्ट्स भेटतात. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे ॲसिटिक ॲसिड भेटलं त्याला रेअरिफॅक्शननी सेपरेट केलं जातं. ठीक आहे. तर ह्या सर्व प्रोसेस आपण बघितल्या बघा इथे. ठीक आहे. फर्मेंटेशन, त्यानंतर डिग्रेडेशन आणि त्यानंतर हे रेअरिफॅक्शन. ओके. तर ह्या तिन्ही प्रोसेसेस आल्या इथे बघा. त्यानंतर मग याला ब्लीच केलं जातं पोटॅशियम फेरोसायनाइडनी. पॉश्चराईज केलं जातं आणि SO2 गॅस मिक्स केली जाते आणि प्रोड्यूस विनेगार होतो. ठीक आहे. तर हे इथे तुम्हाला दिलं आहे. त्यानंतर तसंच विनेगारसारखंच सुद्धा सोया सॉससुद्धा बनवला जातो जो की सोयाबीनपासून मेनली बनवला जातो. आणखी त्यात व्हीट आणि राईस, गहू किंवा तांदूळसुद्धा थोड्याफार प्रमाणात मिक्स केलं जातं आणि तसाच सोया सॉस बनवला जातो. तो सुद्धा फर्मेंटेशननी बनवला जातो. ठीक आहे. फक्त यात एक फंगस यूज केला जातो ॲस्परजिलस ओरायझी. ठीक आहे. ॲस्परजिलस ओरायझी हा फंगस इथे यूज केला जातो. आणि विनेगार जसं विनेगार बनवला आहे तसंच हा फर्मेंटेशननी सोया सॉससुद्धा बनवला जातो. ठीक आहे. तर हा सुद्धा एक प्रॉडक्ट आहे. विनेगार काय आहे, त्याचा यूज काय आहे आणि कसं काय बनवलं जातं, आय थिंक आता लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके. ठीक आहे. त्यानंतर आणखी काही बिवरेजेस बनवले जातात. प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस. बिवरेजेस म्हणजे काय? तर बिवरेजेस हे पेय आहे. याला पेय म्हणतात. बिवरेजेस म्हणजे जे गोष्टी आपण पितो ना त्याला सर्वांना पेय म्हणतात. बिवरेजेस सर्व ज्या गोष्टी आपण पितो त्या. ठीक आहे. अशासुद्धा गोष्टी मायक्रोबच्या मदतीने बनवल्या जातात. ठीक आहे. निसर्गातसुद्धा काही बनतात नॅचरली, तर काही आपण बनवतो. कुठल्या? तर त्या इथे बॉक्स तुम्हाला दिल्या आहे. जसं की कॉफी. ठीक आहे. कॉफी तुम्ही पिता नसेल पित पण माहिती तरी असणार. ओके. सो कॉफी माहिती आहे. कशापासून बनवली जाते? तर फ्रूटपासून बनली जाते. कॉफीचे फ्रूट्स असतात, शेती केली जाते कॉफीची. ठीक आहे. तर जो फ्रूट आहे तो आहे कॅफिया ॲराबिका. ओके. आणि हा जो कॅफिया ॲराबिका आहे त्याचंसुद्धा एक प्रकारे प्रोसेस केली जाते मायक्रोबच्या मदतीने. कुठला? लॅक्टोबॅसिलस ब्रेविस. ओके. आणि याच्यात फ्रूट जे आहे त्याला सेपरेट केलं जातं, सीडपासून वेगळं केलं जातं. ओके. आणि त्याच्यापासून नंतर कॉफी बनवली जाते, म्हणजे बनते ती कॉफी. ओके. तसंच वेगळं आहे. त्यानंतर कोकोआ आहे. ठीक आहे. कोकोआसुद्धा फ्रूट आहे एक थिओब्रोमा काकाओ बघून घ्याल तुम्ही नेटवर. ठीक आहे. तर तसं चार्ट वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ओके. कारण खूप सारे चार्ट्स आहेत त्या चॅप्टरमध्ये आणि तेवढे तुम्हाला लक्षात देखील राहणार नाही आणि लक्षात ठेवायची गरज देखील नाही. फक्त एक बघा की कुठले फ्रूट्स आहेत की ज्यांच्यापासून ते जे पदार्थ तुम्ही रोज घेता किंवा जे पेय तुम्ही बघता ते कसे बनवले जातात, कुठल्या फ्रूट्सपासून. ठीक आहे. लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. कोकोआ आहे तो याच्यापासून बनवला जातो. यात मायक्रोब्स हे आहे जे दिले आहे ते यूज केले जातात आणि अगेन सेपरेट केलं जातं फ्रूटला सीडपासून आणि त्यापासून बनवलं जातं. वाईन. ठीक आहे. याला अल्कोहोल, दारू वगैरे म्हणतात. तर ती सुद्धा फर्मेंटेशन प्रोसेसनी बनवली जाते ज्यूसच्या. कुठले? तर ग्रेप्स, अंगूर. ठीक आहे. आणि इथे मायक्रोब यूज केला जातो सॅकॅरोमायसिस सेरेविसी. ठीक आहे. अगेन ॲपलपासून सुद्धा सिडार बनवली जाते फर्मेंटेशननीच.
आणि सॅक्रोमायसिस सेरेविसी यूज केला जातो. ठीक आहे. इथे काय तुम्हाला इमेजेस दिले आहे. ठीक आहे. कुठले कुठले फ्रूट्स, जसं की हा कोकोआ हा. ठीक आहे. त्यानंतर कॉफी दिलं आहे, फ्रूट्स. हे बघा, हे फ्रूट असतं आणि त्यापासून सीड बाहेर काढले जातात. ठीक आहे. आणि ह्या सीडपासून नंतर कॉफी बनवली जाते. ठीक आहे. तसंच कोकोआसुद्धा सीड सेपरेट केलं जातं आणि त्यापासून कोकोआ बनवलं जातं. सॅक्रोमायसिस सेरेविसी हे फंगस यीस्ट हे अशी दिसते बघा. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी बघावी लागते, खूप छोटी असते ही. यीस्ट काय आहे, तुमची बुरशी आहे. तुम्ही जर एखादी पोळी वगैरे किंवा काही जे काही असेल तुमच्या घरी ते असं बाहेर ठेवा, त्यावर बुरशी तुम्हाला लागलेली दिसणार, तर तीच आहे यीस्ट. त्याला आपण मराठीत म्हणतो ना बुरशी. ठीक आहे. तर ही जी बुरशी आहे तीच आहे तुमची यीस्ट. ओके. त्यालाच यीस्ट म्हणतात. ती अशी दिसते जर छोटी, खूप छोटी बघितली तर मायक्रोस्कोपमध्ये. ओके. तर हा आहे आपला फर्स्ट टॉपिक. ओके. देन नेक्स्ट टॉपिक आहे मग मायक्रोबियल एन्झाईम्स. ठीक आहे. त्यातला पहिला आहे कॅन यू टेल. ओके. तर यात 2 क्वेश्चन्स आहेत, त्याआधी बघू, नंतर आपल्या टॉपिककडे येऊ. तर विच फंक्शन्स आर परफॉर्म बाय एन्झाईम्स सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. आणि सेकंड म्हटलं आहे की गिव्ह नेम्स ऑफ सच एन्झाईम्स. ठीक आहे. तर एन्झाईम्सची नावं सांगा आणि त्यांनी परफॉर्म केलेले फंक्शन्स. ठीक आहे. तर आता बघा, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात तशा तर. ओके. खूप सारे एन्झाईम्स असतात. त्यातल्या काही ज्या इम्पॉर्टंट आहेत त्यांची नावं मी इथे दिली आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे की गिव्ह नेम्स. ठीक आहे. तर हे नावं आहे त्यांचे. आणि त्यानंतर विचारलं आहे की फंक्शन्स परफॉर्म बाय एन्झाईम्स सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. तर हे त्यांचे फंक्शन्स दिले आहे मी. ओके. ठीक आहे. तर दोन्ही क्वेश्चनचा आन्सर मी इथे दिला आहे. तर यात बघा खूप सारे एन्झाईम्स असतात, असं काही नाही आहे. म्हणजे 3च सांगितलं आहे मी. तर ह्या 3 ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट एन्झाईम्स आहेत. ठीक आहे. ज्यांचं खूप महत्त्वाचं काम असतं. आणि बाकीसुद्धा खूप सारे एन्झाईम्स असतात ज्या छोटे मोठे कामं करत असतात. ठीक आहे. जर ओव्हरऑल बघायचं गेलं यांचं काम काय आहे, तर ते आहे डायजेशन ऑफ फूड. ठीक आहे. डायजेशन ऑफ फूड हे यांचं ओव्हरऑल मेन काम आहे या सर्व एन्झाईम्सचं. परंतु प्रत्येक एन्झाईम वेगवेगळं काम करतं आणि नंतर पूर्ण काम जे आहे त्यांचं ते म्हणजे डायजेशन आहे. ठीक आहे. तर आता तिथली एक एन्झाईम आहे ट्रिप्सिन. ती काय करते, तर प्रोटीन्स डायजेस्ट करते. ठीक आहे. प्रोटीन्स डायजेस्ट करते. त्यानंतर लायपेज एन्झाईम्स असते. ती काय करते, जे फॅट्स आहेत अन्नपदार्थातून खाल्लेले आपण, ठीक आहे, तर त्या फॅट्सचं ब्रेकडाऊन ही लायपेज करते. ओके. आणि त्यानंतर अमायलेज असते. ती काय करते, तर ती कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन करते. ठीक आहे. तर ह्या 3 एन्झाईम्स आहेत मेन एन्झाईम्स ज्या वेगवेगळी कामं करतात. ओव्हरऑल बघाल तर डायजेशन करतात. ठीक आहे. ओके. अमायलेज डायजेस्ट करतं कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. आता ह्या ज्या एन्झाईम्स आहेत बेसिकली ज्या आपल्या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतात, ह्या कोण सिक्रेट करतात, तर काही एन्झाईम्स आहेत ज्या की आपले जे ऑर्गन्स आहेत बॉडीमध्ये, ठीक आहे, यांचं सिक्रेशन कोण करतं. एन्झाईम्स आहेत त्या सिक्रेट केल्या जातात. ठीक आहे. सिक्रेट करणे म्हणजे एखादी गोष्ट सोडणे, सिक्रेट करणे. ठीक आहे. जे स्त्रवण म्हणतो आपण, स्त्रवणे, तर तसं. ठीक आहे. तर आता यांचं जे सिक्रेशन केलं जातं हे 2 पद्धतीने होतं आपल्या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. एक तर आपल्या ज्या बॉडीमधले ऑर्गन्स आहेत ते यांना सिक्रेट करतात. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते असतात बॅक्टेरिया आपल्या इंटेस्टाईनमध्ये वगैरे, तर ते काही एन्झाईम सिक्रेट करतात. ठीक आहे. ऑर्गन्स असतात आपल्या बॉडीमध्ये जसे की स्टमकमधल्या ज्या वॉल्स असतात बाजूला असणाऱ्या, ठीक आहे, तर त्या स्टमकमधल्या वॉल्स ज्याला आपण ऑर्गन्स म्हणू, तर ह्या ऑर्गन्स काही एन्झाईम सिक्रेट करतात जे की अन्नपदार्थ पचवण्यात मदत करतात. आणि काही एन्झाईम्स ते बॅक्टेरिया असतात आपल्या इंटेस्टाईनमध्ये. ठीक आहे. इंटेस्टाईन किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघा ना, तर इंटेस्टाईनमध्ये असतात बॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरिया त्या एन्झाईम्स काही सिक्रेट करतात आणि त्यामुळे आपलं डायजेशन होतं. ठीक आहे. तर अगेन मी सांगितले की बॅक्टेरिया काही हार्मफुल असतात, काही युजफुल असतात. जे आपल्या पोटात असतात ते सर्व युजफुल असतात. ठीक आहे. आपल्याला काही हानी होत नाही त्यांच्यामुळे, उलट ते आपल्याला मदत करतात डायजेशनमध्ये. ठीक आहे. परंतु अन्नपदार्थांसोबत जर काही हार्मफुल बॅक्टेरिया आतमध्ये आले तर त्यामुळे आपल्याला नुकसान देखील होतं. ठीक आहे. ओके. तर याचा आन्सर तुम्हाला भेटला असेल, काय फंक्शन करतात आणि त्यांची नावं वगैरे. ओके. आता आपल्या ॲक्च्युअल टॉपिककडे येऊ, मायक्रोबियल एन्झाईम्स. ठीक आहे. तर आता मायक्रोबियल एन्झाईम्स यावरून तुम्हाला आता इथे लक्षात आलंच असेल की काय मायक्रोबचं काम असतं. ठीक आहे. आणि कशा प्रकारे त्यांच्या एन्झाईम्स मदत करतात. मायक्रोबियल म्हणजे ज्या मायक्रोबनी सिक्रेट केले आहे. मायक्रोब्स म्हणजे कुठले आहे, बॅक्टेरिया, फंजाई, यीस्ट, खूप सारे मायक्रोब्स आहेत. आपल्या पोटात जे होते ते सर्व बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फक्त बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. बाकी इतर कुठले नसतात मायक्रोब्स.
तर ज्या मग अशा मॅक्रोब्सनी सिक्रेट केलेल्या एन्झाईम्स आहेत त्या आहे मायक्रोबियल एन्झाईम्स आणि त्यांचे वेगवेगळे कामं असतात. जसं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांचं डायजेशनचं काम होतं, तसंच खूप सारी इतर कामं आहे की ज्यात मायक्रोबियल एन्झाईम्स मदत करतात. ठीक आहे. आणि आजकाल जर बघाल तर जे केमिकल कॅटलिस्ट्स आहेत, ठीक आहे. आता कॅटलिस्ट म्हणजे काय, ठीक आहे, इथे कॅटलिस्ट शब्दाला कॅटलिस्ट म्हणजे काय, तर कॅटलिस्ट बघा, कॅटलिस्ट जो आहे तो एक असा सबस्टन्स असतो जो की एखादी केमिकल रिॲक्शन, ठीक आहे, केमिकल रिॲक्शन तिचा रेट वाढवतो. केमिकल रिॲक्शनचा रेट म्हणजेच काय, तर त्याची स्पीड म्हणा तुम्ही, ठीक आहे, स्पीड वाढवतो. किंवा काही काही कॅटलिस्ट असतात जे की एखादी केमिकल रिॲक्शन इनिशिएटसुद्धा करतात, सुरू करतात तिला, ठीक आहे, इनिशिएट करतात म्हणजे सुरू करतात. ओके. तर हे दोन कामं असतात मेनली एका कॅटलिस्टचे. ठीक आहे. कॅटलिस्ट काय असतो, अगेन केमिकल सबस्टन्स असतो, म्हणजे खूप काय असं हे नसतं, केमिकल सबस्टन्स असतो एक. तर तो जर तुम्हाला एखादी रिॲक्शन करायची असेल, समजा एक हा सबस्टन्स आहे, त्यात तुम्ही काहीतरी ॲड केलं, तुम्हाला ही रिॲक्शन हवी असेल, तर परंतु ती रिॲक्शन होत नसेल, ठीक आहे, त्याला काही कंडिशन लागत असणार, तर अशावेळी तुम्ही कॅटलिस्ट ॲड करता त्या रिॲक्शनमध्ये आणि ती केमिकल रिॲक्शन, तिचा रेट वाढतो, स्पीड वाढतो किंवा ती सुरू होते. ठीक आहे. काही ठिकाणी सुरू करते, तर काही ठिकाणी होत असेल परंतु हळू होत असेल, तर अशा ठिकाणी मग स्पीड वाढवली जाते त्या रिॲक्शनची कॅटलिस्टच्या मदतीने. आता कॅटलिस्ट केमिकल सबस्टन्स असतात, ठीक आहे. मग आता केमिकल असणार, त्यामुळे ऑब्व्हियसली यांना केमिकल रिॲक्शननीच बनवावं लागेल. ठीक आहे, केमिकल रिॲक्शननीच यांना बनवावं लागेल. परंतु सर्वच कॅटलिस्टना आपण केमिकल रिॲक्शननी बनवण्यापेक्षा जर आपण डायरेक्ट ह्या कॅटलिस्टच्या जागी मायक्रोबियल एन्झाईम जर यूज केल्या तर, ठीक आहे ना, कारण ह्या जर एन्झाईम जे आहे ते आपल्याला बनवाव्या लागणारच नाही, कारण ऑलरेडी मायक्रोब जर असतील, सरळ मायक्रोब्स टाकून द्यायचे, ते एन्झाईम सिक्रेट करणार आणि रिॲक्शन होणार. ठीक आहे. जसं की इथे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे बॅक्टेरिया आहे ते एन्झाईम सिक्रेट करतात आणि हे काय काम करतात, तर हे सुद्धा अगेन इथे कॅटलिस्टचं काम करतात. ठीक आहे, कॅटलिस्टचं काम करतात. मग आता हे आपल्या ह्युमनमध्ये, म्हणजे आपण काय आहोत, आपल्याला जीवन आहे ना, आपण जीवन आहोत, बायो, ठीक आहे, जीव आहोत आपण, तर यांना म्हणतात मग बायो कॅटलिस्ट. ठीक आहे, जे एखाद्या जीवामध्ये काम करतात, ठीक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, तर त्यांना बायो कॅटलिस्ट म्हणतात. ठीक आहे. आणि जे नॉर्मल असतात, इतर कुठल्या कामांमध्ये यूज केले जातात, ते म्हणजे सिम्पल कॅटलिस्ट. ठीक आहे. तर मग आता आधी जर बघाल तर आपल्याला एवढं माहिती नव्हतं की मायक्रोब्स असतात, त्यांच्यामध्ये एन्झाईम्स वगैरे असतात, तर तेव्हा केमिकल कॅटलिस्ट यूज केले जायचे. कुठली रिॲक्शन किंवा प्रोसेस असो ती सुरू करण्यासाठी किंवा इनिशिएट करण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी कॅटलिस्ट यूज केले जाते. कुठले, केमिकल कॅटलिस्ट. परंतु आता आपल्याला माहिती झालं आहे की बॅक्टेरियासुद्धा किंवा जे मायक्रोब्स आहेत ते सुद्धा एन्झाईम सिक्रेट करतात. हे एन्झाईमसुद्धा केमिकलच आहेत आणि हे एन्झाईमसुद्धा आपण कॅटलिस्ट म्हणून यूज करू शकतो. आणि म्हणून आजकाल मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केल्या जातात. ओके. आधी केमिकल कॅटलिस्ट किंवा केमिकल कॅटलिस्ट म्हणजे केमिकल सबस्टन्सेस यूज केले जायचे रिॲक्शनमध्ये, परंतु आजकाल मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात केमिकल इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. का बरं यूज केले जातात, यांचे कारणं इथे पुढे दिले आहेत, ते डिस्कस करणार आहोत. आता यावर बघा, तुम्हाला गिव्ह रिझनसुद्धा आलेलं आहे इकडे, मला वाटतं. ओके, एक्झरसाईजमध्ये. तर हे गिव्ह रिझनसुद्धा हेच विचारलं आहे की का बरं केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल कॅटलिस्टऐवजी मायक्रोबियल एन्झाईम यूज केल्या जातात. ठीक आहे. मायक्रोबियल एन्झाईम्स का वापरले जातात केमिकल कॅटलिस्ट असताना, ठीक आहे, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तर त्याचे रिझन्स, कारणं काय आहे ते पुढे दिलेले आहे. तर ते मी तुम्हाला पॉईंट वाईजच इथे सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला आन्सर तुमचं प्रिपेअर होणार आणि तुम्हाला इथून वाचायलासुद्धा सोपं जाणार. ठीक आहे. तर का बरं केमिकल इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबियल एन्झाईम यूज केल्या जातात. ठीक आहे. तर बघा, दोघांचं काम काय आहे, कॅटलिस्टच आहे. कॅटलिस्टचं काम काय आहे, रिॲक्शन सुरू करणे किंवा स्पीड वाढवणे. ठीक आहे. इथे सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा बायो कॅटलिस्ट असतात, त्यांचं काम काय सांगितलं आहे. ओके. तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मायक्रोबियल एन्झाईम आजकाल यूज केले जातात केमिकल कॅटलिस्टपेक्षा. का बरं, तर आता पुढे बघू. तर त्याची कारणं काय आहे, तर पहिलं तर आहे की दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. ठीक आहे. तर पहिलं कारण येणार आहे की दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. कमी तापमानामध्ये देखील ह्या काम करतात. म्हणजे बघा, काही रिॲक्शन असतात, जसं की तुमचं सिंपल चायपत्ती जर घेतलं, चहा, तुम्ही आधी पाणी टाकाल, त्यात चहापत्ती टाकाल आणि त्यानंतर त्याला हीट कराल. म्हणजे काय, तर तुम्ही गरम करता, हीट देता, म्हणजे टेम्परेचर वाढवत आहात, तेव्हा ती रिॲक्शन होणार. बरोबर. परंतु तुम्हाला काय, आणखी हीट खर्च करावी लागते, तुमची गॅस खर्च करावी लागत आहे. परंतु तुम्ही जर त्यात एखादा कॅटलिस्ट टाकला तर ती रिॲक्शन अशीच होणार, म्हणजे तुमची गॅस खर्च होणार नाही, तुमचं खर्च कमी लागणार बेसिकली.
तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपला खर्च कमी हवा असतो. ठीक आहे. मग मायक्रोबियल एन्झाईम जे आहे ते कमी टेम्परेचरवर जर काम करत असतील तर त्याला आपल्याला हीट करायची गरज नाही, म्हणजे आपला गॅसचा खर्च वाचणार. ठीक आहे. त्यामुळे मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात कारण ते कमी टेम्परेचरवर काम करतात. ओके. त्यानंतर कमी टेम्परेचरवर काम करतात, कमी pHवर आणि प्रेशरवर काम करतात. हा फर्स्ट पॉईंट, pH आणि प्रेशरवर काम करतात कमी. ओके. सो ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, pH अँड प्रेशर, पहिला पॉईंट. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. ठीक आहे. याच्यामुळे आपली एनर्जी तर वाचते. ठीक आहे. एनर्जी इज सेव्ड, बरोबर आहे, कारण आपली एनर्जी वाचणार, आपली गॅसची एनर्जी किंवा मेहनत करण्याची एनर्जी तीसुद्धा वाचणार, बरोबर. आणि इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. इरोजन म्हणजे काय, तर बघा, जर तुम्ही एखादं भांडं घेतलं, त्यात तुमचे केमिकल टाकले आणि त्यानंतर तुम्ही टेम्परेचर वाढवत असाल, म्हणजे हीट करत असाल खालून, ठीक आहे, गरम जर करत असाल, तर बघा ते भांडं काळं होतं, म्हणजेच काय होतं, त्याचं इरोजन होतं. ठीक आहे. तर ते जे भांडं मग काळं झालं आहे किंवा त्याचं इरोजन झालं आहे, ते कधी पाहिजे असणार आपल्याला, जेव्हा आपण केमिकल कॅटलिस्ट यूज करत असू तर, कारण टेम्परेचर आपल्याला वाढवावं लागेल, बरोबर. मग टेम्परेचर वाढवायचं आहे तर त्याला इरोजन होणार त्याचं, हीट जर केलं तर. परंतु जर एन्झाईम यूज केले तर टेम्परेचर वाढवायची गरजच नाही, कारण ते कमी टेम्परेचरवरच काम करतात. मग टेम्परेचर वाढवायची गरज नाही तर ते इरोजनसुद्धा त्याचं होणार नाही. मग इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटसुद्धा आपल्याला लागणार नाही. ठीक आहे. जसं म्हणतो आपण वॉटर प्रूफ, म्हणजे त्याला वॉटरचा काहीच असर होत नाही, तसंच इरोजन प्रूफ म्हणजे हीटचासुद्धा त्यावर काहीच असर होणार नाही, असे भांड्यांची गरज नाही मग. ठीक आहे. तर हा त्यांचा फायदा आहे, त्यामुळे मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात. ठीक आहे. तर हे पहिलं रिझन आहे. सेकंड आहे की एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. जे एन्झाईम्स असतात ते जी स्पेसिफिक हवी आहे रिॲक्शन तीच कॅरी करतात, तीच प्रोसेस सुरू करतात किंवा तीच प्रोसेस ते इनिशिएट करतात आणि त्याचा रेट वाढवतात. त्यामुळे जे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आहेत, नको असलेले बाय प्रोडक्ट्स म्हणजे असे सबस्टन्सेस जे रिॲक्शनमध्ये जो मेन सबस्टन्स आहे त्याच्यासोबतसुद्धा फॉर्म होतात. ओके. तर असे बाय प्रोडक्टसुद्धा इथे फॉर्म होत नाही. अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स फॉर्म होत नाही, आर नॉट फॉर्म ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. जे शुद्धीकरणाचा खर्च आहे तो कमी होतो. ठीक आहे. कारण आपण बघितलं आहे कुठलीही जी रिॲक्शन असते, ठीक आहे, समजा ही जर रिॲक्टंट असतील A+B, यापासून जर C+D हे आणि E असे प्रोडक्ट्स फॉर्म होत असणार, तर AB प्रोडक्ट्सपासून आपल्याला समजा एकच सबस्टन्स पाहिजे आहे. ठीक आहे. समजा Cच पाहिजे आपल्याला. ओके. बाकी हे दोन नको आहे, याचं काही काम नाही. तर हा झाला आपला मेन प्रोडक्ट आणि हे दोन झाले बाय प्रोडक्ट. ठीक आहे. तर आता नॉर्मल रिॲक्शनमध्ये काय होतं की हे जे प्रोडक्ट फॉर्म झाले आणि हाच पाहिजे आपल्याला, हा आपला मेन प्रोडक्ट आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, आता ह्या दोन सबस्टन्सेसपासून याला वेगळं करावं लागेल. कारण आपण रिॲक्शन तर एकाच भांड्यात करू ना, किंवा टेस्ट ट्यूबमध्येच ते तिन्ही प्रोडक्ट फॉर्म होणार. याला आपल्याला वेगळं करावं लागेल. मग वेगळं करण्यासाठी म्हणजे त्याला असं म्हणतात प्युरिफिकेशन. ठीक आहे. प्युरिफिकेशन आपण म्हणतो प्युरिफाय करणे, म्हणजे शुद्ध स्वच्छ करणे, म्हणजे त्याला वेगळं करणे. तर प्युरिफिकेशन त्यासाठी मग खर्च येणार यांना वेगळं करण्यासाठी. ठीक आहे. काही केमिकल वापरावे लागतील किंवा हीट किंवा इतर काही, तर त्यासाठी आपल्याला खर्च येणार. ठीक आहे. परंतु हे कधी होणार, जर आपण केमिकल कॅटलिस्ट यूज केले तर. ठीक आहे. परंतु तेच जर आपण मायक्रोबियल कॅटलिस्ट यूज केले तर काय होणार की इथे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स, जे इथे बाय प्रोडक्ट फॉर्म झाले होते D आणि E, तर तसे फॉर्म होणार नाही. ठीक आहे. डायरेक्ट आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे आहे तो फॉर्म होणार. त्यामुळे प्युरिफिकेशनचे जे एक्सपेन्सेस खर्च आहे तो वाचणार. ठीक आहे. हा एक फायदा आहे. त्यानंतर इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स रिॲक्शन्स, एलिमिनेशन्स अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड अँड एन्झाईम्स कॅन बी रियूज. हा यातला थर्ड रिझन की मायक्रोबियल एन्झाईम जर यूज करत असू तर जो रिॲक्शन, एलिमिनेशन आणि डिकम्पोजिशन आहे वेस्ट मटेरियलचं ते सुद्धा होत नाही. ठीक आहे. एन्झाईम्सचं त्यामुळे हे होत नाही. त्यामुळे जो काही एन्झाईम आपण वापरला आहे इथे, ओके, त्यांना पुन्हा पुन्हा वापरता येतं. ठीक आहे. म्हणजे रियूज त्यांचा मेनली करता येतो. ठीक आहे. रियूज त्यांना पुन्हा पुन्हा वापरता येतं, कारण त्यांची रिॲक्शन कुठली होत नाही, ते तुटत नाही, डिकम्पोज होत नाही, इलिमिनेट अशी रिॲक्शन होत नाही एन्झाईमची, त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा वापरता येतं. हा एक फायदा आहे त्यांचा. ठीक आहे. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. त्यामुळे ह्या ज्या एन्झाईम्स आहेत ह्या इको फ्रेंडली आहे. आणि यांचे काही एक्झाम्पल दिले आता, ऑक्सिडो रिडक्टेजेस, त्यानंतर ट्रान्सफरेजेस, हायड्रोलेजेस, लायाजेस, आयसोमरेजेस, लिगॅजेस. तर ह्या वेगवेगळ्या एन्झाईम्स आहेत त्या यूज केल्या जातात इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. केमिकल इंडस्ट्रीमध्ये.
कशाच्या जागी? केमिकल कॅटलिस्टच्या जागी. ठीक आहे. आणि का बरं? तर यांचे हे वेगवेगळे असे फायदे आहेत म्हणून. ठीक आहे. तर 3 फायदे आहे, लक्षात घ्या. कुठले? पहिला, ॲक्टिव्ह असतात लो टेम्परेचर, pH आणि प्रेशरवर. सेकंड आहे की कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. ठीक आहे. आणि थर्ड आहे दिस एन्झाईम्स कॅन बी रियूज्ड. सिम्पल पॉईंट्स लिहायचे, 3 सिम्पल पॉईंट लिहायचे. ठीक आहे. पहिला तर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, pH आणि प्रेशर. सेकंड, कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. थर्ड लिहायचं की दिस एन्झाईम्स कॅन बी रियूज्ड. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे मग प्रोसेस ऑफ डर्ट मग रिमूव्हल ऑकर्स ॲट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ डिटर्जंट. जर तुम्ही एन्झाईम्सला डिटर्जंट म्हणजे जे घरी आपण वापरतो, निरमा, घडी आहे ना, डिटर्जंट, तर त्यांच्यामध्ये जर तुम्ही एन्झाईम्सला मिक्स करत असाल तर त्यांच्यामुळे डर्ट मगसुद्धा रिमूव्ह होतं लो टेम्परेचरवर. ठीक आहे. तर कपडे धुण्यासाठी वगैरे युजफुल आहे. ठीक आहे. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सायरप कॅन बी ऑप्टेन फ्रॉम कॉर्न फ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑप्टेन फ्रॉम बॅसिलाई अँड स्ट्रेप्टोमायसिस. जे कॉर्न फ्लोअर आहे, ठीक आहे, मक्याचं जे पीठ आहे, त्याच्यापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोजसुद्धा सिरप भेटतात आपल्याला, जर आपण त्याच्यामध्ये बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस एन्झाईम्स टाकल्या तर. ठीक आहे. एन्झाईम्स नाही, बॅक्टेरिया आहे ते. बॅक्टेरिया टाकले तर हे एन्झाईम सिक्रेट करतात, ज्यांना आपण मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणतो. आणि हे जर त्यात टाकले आपण कशात? कॉर्न फ्लॉवरमध्ये, तर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भेटतात. म्हणजे रिॲक्शन जर लिहायची झाली, तुम्ही इथे कॉर्न फ्लोअर लिहाल. ठीक आहे. आणि इथे याचं काय करणार? ह्यात तुम्ही एन्झाईम्स टाकणार. एन्झाईम्स म्हणजे नेमके ते बॅक्टेरिया टाकणार, ते बॅक्टेरिया इथे एन्झाईम सिक्रेट करणार आणि ह्या कॉर्न फ्लोअरपासून तुम्हाला ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज भेटणार. ठीक आहे. तर हे भेटतात जर मायक्रोबियल एन्झाईम यूज केलं तर. ठीक आहे. तर हे याचे वेगवेगळे युजेस आहेत मायक्रोबियल एन्झाईम्सचे. आणखी काय आहे? तर मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्स्टाईल, लेदर, पेपर. खूप सारे आहेत की जिथे मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केल्या जातात वेगवेगळ्या कामांसाठी. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मग यूज युअर ब्रेन पॉवर. तर यात बघा तुम्हाला क्वेश्चन दिला आहे की फूड मटेरियल लाईक कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम, केक, ज्यूस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. जे वेगवेगळे फूड आहेत, ठीक आहे, कुठलेही दिले, तर हे वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि फ्लेवर्समध्ये अवेलेबल असतात. बरोबर आहे, मार्केटमध्ये बघतो आपण. तर वेदर दिस कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डिराईव्ड फ्रॉम फ्रूट्स. तर हे जे कलर्स आहेत किंवा फ्लेवर्स आहेत हे खरोखरच आपल्या फ्रूट्सपासून भेटतात का? जसं की तुम्ही बघितलं असेल ना, मार्केटमध्ये जे काही वेगवेगळे आईस्क्रीम किंवा इतर कुठले प्रोडक्ट्स असतात, तुम्ही बघितलं असेल मँगो फ्लेवर. ठीक आहे, बरोबर. तसंच तिथे असतो ॲपल फ्लेवर. ओके. मग हे खरंच फळांपासून बनवले असतात का त्यांचे फ्लेवर? फळांपासून बनवले असतात का? तर नाही. आन्सर आहे नाही. कारण तेवढे प्रोडक्ट बनवायला किती फळं तोडावे लागतील, किती खर्च वाढणार त्यांचा. ठीक आहे. तर हे फळांपासून बनवले जात नाही. त्यांचे कलर आणि फ्लेवरसुद्धा फळांचे राहत नाही. ठीक आहे. मग कसे बनवले जातात हे? तर इथे 2 प्रोसेस असतात. एक तर ते आर्टिफिशियली बनवतात, ठीक आहे, आणि दुसरं असतं ऑर्गॅनिक किंवा नॅचरली म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. नॅचरली म्हणजे ते जे फळं आहेत, फ्रूट्स आहेत, ते ओरिजिनल यूज केले जातात. ठीक आहे. आणि असे प्रोडक्ट्स खूप कमी प्रमाणात बनवले जातात. ठीक आहे. नॅचरली जे एक्स्ट्रॅक्ट आहे यांचा, जो काही उरलेला भाग आहे, तर त्यांच्यापासून नॅचरली जो काही कलर मिळणार तो बनवला जातो. ओके. तर हे नॅचरल झालं, जे की खूप कमी प्रमाणात केलं जातं. आणि मेनली जे केलं जातं ते आर्टिफिशियली. कशाच्या मदतीने? तर मेनली बॅक्टेरियाच्या मदतीने किंवा एन्झाईम्सच्या मदतीने, मेनली त्यांच्या. ठीक आहे. एन्झाईम्सच्या मदतीने काय केलं जातं? केमिकल रिॲक्शन्सच्या मदतीने हे कलर जे आहे ते प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्सच्या मदतीने केमिकल सबस्टन्सेस फॉर्म करून त्यांना तो कलर असा दिला जातो. मँगोसारखा कलर, ॲपलसारखा कलर. तर हे केमिकल रिॲक्शनमधून तुम्हाला प्रॉडक्ट भेटतात, त्यांचे तसे कलर असतात. आणि ह्या केमिकल रिॲक्शन करण्यासाठी इथे बॅक्टेरिया, त्यांच्या एन्झाईम्स वापरल्या जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे कमी खर्च येतो. कारण जर फळं वापरले डायरेक्टली तर खूप खर्च येणार, कारण फळं महाग असतात. ठीक आहे. तर खूप खर्च येतो. मग यासाठी सिम्पल छोट्या छोट्या केमिकल रिॲक्शन केल्या जातात बॅक्टेरियाच्या मदतीने, त्यामुळे खर्च खूप कमी येतो. ओके. आणि कलर तर मिळतो त्यांना. ठीक आहे. तर मग हे कलर रिअली खरोखर फ्रूट्सपासून भेटतात का? तर आन्सर आहे नाही. खूप छोट्या प्रमाणावर असतात प्रोडक्ट्स की ज्यांच्यामध्ये फ्रूटचा कलर असतो. बाकी खूप मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या बनवले जातात. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन्सनी, ज्या की मायक्रोब्सच्या एन्झाईम्सच्या मदतीने केल्या जातात. ठीक आहे.
त्यानंतर सर्च रीड द इन्ग्रेडियंट्स अँड देअर प्रपोर्शन प्रिंटेड ऑन बॉटल्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स. ते इन्ग्रेडियंट्स असतात कशावर, कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटलवर. ठीक आहे, बॉटल तुम्ही कुठलाही सबस्टन्स घ्या त्याच्या मागे बघाल तर तुम्हाला इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात, ते कशापासून बनवलं आहे ते. ठीक आहे, तर इन्ग्रेडियंट्स दिले असतात कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्युसेस किंवा रॅपर्स ऑफ आईस्क्रीमवर. ठीक आहे, तर फाइंड आउट नॅचरल अँड आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स. मग त्यावर दिले असतं तुम्हाला की नॅचरल कुठले आहे, आर्टिफिशियल कुठली आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही शोधा. ओके, आणि व्हीट और राईस फ्लोअर इज इनॉक्युलेटेड विथ ॲस्परजिलस. व्हीट किंवा राईस फ्लोअर इनॉक्युलेट मिक्स केली जाते ॲस्परजिलससोबत. ठीक आहे, तर हा तुम्हाला सर्च करायचा भाग आहे, तुम्ही इंटरनेटवर वगैरे सर्च करू शकता, स्वतः तुम्हाला करायचं आहे ते. ठीक आहे, तर आणखी एक टेबल दिला आहे बघा, इथे सुद्धा तुम्हाला एक टेबल दिला होता, हा सुद्धा लक्षात ठेवायचा नाही आहे, हा सुद्धा लक्षात ठेवायचा नाही आहे. फक्त इथे एक माहिती असू द्या की तुम्ही जे नेमके सबस्टन्सेस रोज वापरता ते कशापासून बनवले आहे. ठीक आहे, जसं की अजिनोमोटो हा सुद्धा अन्नपदार्थांमध्ये वापरला जातो खाण्यासाठी. तर हा बनवला जातो शुगर बीटपासून, बीट मोलॅसेस, त्यानंतर अमोनिया सॉल्ट. ठीक आहे, मोलॅसेस म्हणजे जो सिरप म्हणतो ना आपण त्याला, जसं की आता शुगर त्याचं सिरप तुम्ही जर ज्याला पाक वगैरे म्हणतात तर तशासारखं असतं मोलॅसेस. अमोनिया सॉल्ट, मीठ. तर इथे मायक्रोब्स यूज केले जातात वेगवेगळे, त्यानंतर त्यांच्यापासून हे ॲसिड मिळतं आणि त्याचं अजिनोमोटो बनवलं जातं. ठीक आहे, तसंच ड्रिंक, टॉफी, चॉकलेट प्रोडक्शन याच्यामध्ये शुगर, मोलॅसेस, सॉल्ट वापरलं जातं, ॲस्परजिलस मायक्रोब वापरला जातो, त्यापासून सायट्रिक ॲसिड भेटतं आणि नंतर हे प्रोडक्ट बनवले जातात. ठीक आहे, तसंच हे सुद्धा आहे मिनरल यूज ॲज सप्लिमेंट, कॅल्शियम आणि आयरनसाठी. त्यांच्यामध्ये सुद्धा ग्लुकॅनिक ॲसिड असतं जे ॲस्परजिलस नायगरपासून मिळतं आणि ग्लुकोज, कॉर्न स्टीप लिक्वर यांच्यापासून मिळतं. ठीक आहे, आणखी मोलॅसेस आहेत, कॉर्न स्टीप लिक्वर आहे, यांच्यापासून लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकॅय हा मायक्रोब वापरला जातो आणि यापासून लॅक्टिक ॲसिड अमायनो ॲसिड मिळतं. आणि हे मग नंतर सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ विटॅमिनमध्ये यूज केलं जातं. तसंच आणखी आहे त्यांच्यामध्ये, आता बघा काही जे सबस्टन्स आहे जसं सेम आहे, जसं की मोलॅसेस बघा, काही ठिकाणी शुगर मोलॅसेस सेम आहे, तसंच ग्लुकोज मोलॅसेस. तर हे सेम आहे, फक्त तुम्ही जर वेगवेगळे बॅक्टेरिया यूज केले तर वेगवेगळे ॲसिड भेटणार. ठीक आहे, म्हणजे हे ॲसिड तुम्ही बॅक्टेरियाच्या मदतीने मिळवत आहात. बॅक्टेरिया काय करणार, यांच्यावर केमिकल रिॲक्शन म्हणजे एन्झाईम सिक्रेट करून यांची केमिकल रिॲक्शन करणार आणि त्यापासून हे प्रोडक्ट तुम्हाला मिळवून देणार. आणि हे मिळवलेलं प्रोडक्ट मग वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्यासाठी आणखी यूज करणार. ठीक आहे, मग हे आयटाकॉनिक ॲसिड जे भेटलं ते पेपर बनवण्यासाठी, टेक्स्टाईलमध्ये, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये, गम प्रोडक्शनमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, ओके, हा सुद्धा लक्षात ठेवायचा पार्ट नाही, परंतु त्याला एकदा वाचा, तुम्हाला लक्षात येणार की जे प्रोडक्ट तुम्ही नेहमी यूज करता ते कशापासून बनवले आहे. ठीक आहे, ओके, लक्षात तुम्हाला इथलं ठेवायचं आहे. हे रिझन्स, गिव रिझन. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हा गिव रिझन, काय नेमकं का बरं यूज केले जातात मायक्रोबियल एन्झाईम्स. आणि त्यानंतर सेकंड इथला इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. ठीक आहे, झॅन्थम गम. ठीक आहे, झॅन्थम गम. तर क्वेश्चन्स विचारला आहे, व्हॉट इज द झॅन्थम गम. ठीक आहे, झॅन्थम गम काय आहे आणि काय, तर दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवराईट आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप एक्सेट्रा. तर हा झॅन्थम गम काय करतो, थिकनेस, जाडी इम्प्लांट करतो. इम्पार्ट्स, थिकनेस, जाडी देतो कशाला, तुमचे जे आईस्क्रीम आहे त्याला, तुमचे चॉकलेट्स आहेत त्याला. ठीक आहे, तुमचे चॉकलेट ड्रिंक्स आहेत त्याला, सर्व मार्केटमध्ये मिळतात, तुम्हाला माहिती आहे ते. ओके, तर हे बघाल तर तुमचे जाड असतात, चॉकलेट वगैरे जाड असतात. ठीक आहे, तर यांना जाडी देण्याचं जे काम आहे ते दिलं जातं झॅन्थम गमच्या मदतीने. ठीक आहे, तर झॅन्थम गम काय करतं, इम्पार्ट्स थिकनेस, जाडी देतं कशाला, आईस्क्रीम, चॉकलेट याला त्याला. ठीक आहे, मग हे झॅन्थम गम आहे काय नेमकं. ठीक आहे, तर हे झॅन्थम गमसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला फर्मेंटेशन प्रोसेसनी मिळतं. कशाची फर्मेंटेशन, तर स्टार्च आणि मोलॅसेसची. स्टार्च काय आहे, हा सुद्धा केमिकल सबस्टन्स आहे. कुठे मिळतो मेनली, तर तुमच्याकडे जे पोटॅटो असतो बघा, आलू वगैरे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्च असतो. ठीक आहे, केमिकल सबस्टन्स आहे, त्याला असं वेगवेगळं स्ट्रक्चर असणार, सी याला नंतर असा बॉन्ड जोडून त्याला ओ असणार, त्याला एच असणार जोडून, तसं स्ट्रक्चर असतं त्याचं स्टार्चचं. कसा दिसतो तर त्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला लक्षात येणार कसा दिसतो तो. ठीक आहे, पोटॅटोमध्ये मेनली असतो, जो तुम्ही घरी आलू खाता त्याच्यामध्ये. ठीक आहे, इतरसुद्धा सबस्टन्सेसमध्ये असतो. मोलॅसेस म्हणजे काय, तर मोलॅसेस म्हणजे बघा जे ऊस असतो, ऊसापासून शुगर बनवली जाते बरोबर. तर जेव्हा ती रिफायनिंग केलं जातं तेव्हा एक सिरप
असा पाक ज्याला म्हणतो ना आपण, ठीक आहे, साखरेचा पाक, तसंच शुगरची प्रोडक्शन करताना सुद्धा त्या ऊसाचा, शुगर केनचा, ठीक आहे, असा एक पाक बनवला जातो, त्याला सिरप म्हणतात. ठीक आहे, तर ह्या सिरपलाच म्हणतात मोलॅसिस. ठीक आहे, मोलॅसिस. तर हे जे मग स्टार्च आहे आणि जे सिरप त्याला मोलॅसिस म्हणतात, तर यांचं फर्मेंटेशन केलं जातं. ठीक आहे, फर्मेंटेशन केल्यानंतर तुम्हाला हा झॅन्थम गम मिळतो. ठीक आहे, मग झॅन्थम गम कसा काय प्रोड्यूस केला जातो लक्षात आलं असेल तुम्हाला. ठीक आहे, सो दिस गम इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस. मग आता बघा, फर्मेंटेशन आहे, फर्मेंटेशनसाठी आपल्याला बॅक्टेरिया लागतील, तर मग इथे झॅन्थोमोनास यूज केले जातात. ठीक आहे, बॅक्टेरिया आहे झॅन्थोमोनास. आता आपल्याला माहिती आहे सेम सबस्टन्स आहे बघा, वेगवेगळे बॅक्टेरिया यूज करा, वेगवेगळे प्रोडक्ट भेटणार, त्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता. ठीक आहे, वेगवेगळ्या सेम प्रोडक्ट आहे, सबस्टन्स सेम आहे, मोलॅसिस आहे, कॉर्न आहे, स्टीप लिक्वर तेच आहे, फक्त तुम्ही वेगवेगळे बॅक्टेरिया वापरले, त्यामुळे वेगवेगळे प्रोडक्ट भेटले आणि त्याचा तुम्ही वेगवेगळ्या यूज केला. तसंच इथे सुद्धा स्टार्च आणि मोलॅसिसच आहेत. ठीक आहे, फक्त तुम्ही इथे वेगळा बॅक्टेरिया वापरला, कुठला, झॅन्थोमोनास. ठीक आहे, आणि झॅन्थोमोनास वेगळ्यापासून तुम्हाला जो वेगळा झॅन्थम गम आहे तो मिळाला. ठीक आहे, आणि हा झॅन्थोमोनास गम जो आहे तो त्याचे खूप सारे कामं आहे, युजेस आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे, कारण खूप साऱ्या ठिकाणी यूज केला जातो. जसं की पहिलं तर तुमचं हे आहे थिकनेस इम्पार्ट करणे, कशाला, आईस्क्रीम याला त्याला. ओके, सेकंड याचे युजेस काय आहे, इट इज व्हेरियसली यूजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. हा खूप यूजफुल आहे, का बरं, कारण तो गरम आणि थंड दोन्ही पाण्यांमध्ये सोल्युबल आहे, विरघळतो. तुम्ही थंड पाणी घ्या, गरम पाणी घ्या, म्हणजे तो आईस्क्रीममध्ये सुद्धा विरघळणार. आणि तुम्ही कुठला गरम जर घेतला, जसं की सूप्स, इथे बघा इन्स्टंट सूप्स, सूप म्हणजे काय असतं, ते गरम असतात. ठीक आहे, जे हिवाळ्यामध्ये वगैरे पिले जातात सूप्स, तर ते गरम असतात. मग आईस्क्रीम थंड, सूप गरम, तर दोन्हीमध्ये ते विरघळतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्ही त्यांना वापरू शकता, सूपमध्ये वापरा की आईस्क्रीममध्ये वापरा. ठीक आहे, का बरं, तर त्यांची सोल्युबिलिटीची ही प्रॉपर्टी आहे हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये आणि हाय डेन्सिटीमध्ये. ठीक आहे, तर याचा मग यूज काय आहे तर लक्षात आलं असेल, हा आहे पहिला यूज. सेकंड एक यूज दिला आहे, इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाईड, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर एक्सेट्रा. खूप सारे युजेस आहे, त्यातले काही तुम्हाला दिले आहे. ठीक आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे, कारण खूप ठिकाणी यूज केला जातो. ओके, पिगमेंट्स प्रोड्यूस करण्यासाठी, फर्टिलायझर्स, विडीसाईड, ठीक आहे, टेक्स्टाईलमध्ये सुद्धा, टूथपेस्ट, तर असे याचे युजेस आहे. ओके, आणि आणखी इथे तुम्हाला एक बॉक्स दिला आहे, तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे. झॅन्थम गम, ठीक आहे, नाव त्याचं, आणि त्यानंतर कसा बनवला जातो. ठीक आहे, फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस. तुम्ही याला रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगू शकता, जसं की मी इथे सांगितलं आहे बघा, इथे फक्त लिहा की स्टार्च आणि मोलॅसिस. ठीक आहे, कॉमा देऊन लिहायचं. ठीक आहे, ओके, इथे तुम्हाला लिहून दाखवतो वाटल्यास की स्टार्च कॉमा मोलॅसिस. ठीक आहे, स्टार्च कॉमा मोलॅसिस, आणि इथे ॲरो दाखवायचा आणि ह्या ॲरोवर लिहायचं पुढे इथे झॅन्थोमोनास किंवा फर्मेंटेशन लिहा. ठीक आहे, फर्मेंटेशन लिहायचं ॲरोवर आणि इकडे प्रोडक्ट लिहायचे. प्रोडक्ट भेटतो तुम्हाला झॅन्थम गम. ठीक आहे, झॅन्थम गम. ठीक आहे, तर तुम्ही क्वेश्चन जर विचारला की काय कसं प्रोड्यूस केलं जातं, तर तुम्ही अशी रिॲक्शन दिली तरी चालेल किंवा हे सेंटेन्स लिहिलं तरी चालेल. दिस इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनास स्पेसिस, किंवा स्टार्च आणि मोलॅसिस, फर्मेंटेशन आणि झॅन्थम गम. ठीक आहे, इथे फर्मेंटेशन, तिथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही झॅन्थोमोनाससुद्धा लिहू शकता. ओके, आणि युजेस त्याचे हे लक्षात ठेवा. त्यानंतर हा बॉक्स दिला आहे, यात सुद्धा तुम्हाला आणखी वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत बनवले जातात मायक्रोब्सपासून, तर ते दिले. जसं की सबस्टन्सेस ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग, सायट्रिक ॲसिड, मॅलिक, लॅक्टिक ॲसिड. काय काम आहे तर टू इम्पार्ट ॲसिडिटी इम्पार्ट करणे, जे सबस्टन्स असेल त्याला. त्यानंतर वेगवेगळे एन्झाईम्स आहेत जे की मायक्रोब्सपासून मिळतात आपल्याला, ॲसिड्स मायक्रोबपासून मिळतात, जसं की इथे मिळाले होते. ठीक आहे, सोर्सपासून जर मायक्रोब तुम्ही त्यावर टाकला तर तुम्हाला हे ॲसिड्स भेटणार. ठीक आहे, तसं इथे सुद्धा वेगवेगळ्या सोर्सेसपासून, वेगवेगळ्या सबस्टन्सेसपासून तुम्हाला वेगवेगळे मायक्रोब्स भेटणार. मायक्रोबियल प्रोसेसिंगमधून वेगवेगळे प्रॉडक्ट भेटणार, त्यांचे तुम्ही वेगवेगळे कामं करू शकता. ठीक आहे, जसं की तुम्हाला जर बीटा कॅरोटीन मिळाला, ठीक आहे, तुम्ही गाजर घेतला, तुम्हाला बीटा कॅरोटीन जो आहे तो गाजरामधून मिळणार. ठीक आहे, तुम्ही जर गाजर घेतला एखादा, त्याला किसला, बारीक केला, आणि त्या गाजरावर तुम्ही काही मायक्रोब्स टाकले. ठीक आहे, तर ते मायक्रोब्स तुम्हाला त्यापासून बीटा कॅरोटीन मिळवून देणार. ठीक आहे, मग ह्या बीटा कॅरोटीनचं तुम्ही मग इडिबल कलर्समध्ये कन्वर्ट करू शकता. जसं की गाजराचा कलर असतो शेंद्री,
ठीक आहे, किंवा केशरी म्हणा. ठीक आहे, केशरी कलर असतो. आता हा जो कलर आहे तो मग इडिबल कलर म्हणून यूज केला जातो, म्हणजे खाण्याचे कलर्स. जसे तुम्ही बघितलं असेल बुंदा, लाडू वगैरे किंवा इतर जे खाण्याचे पदार्थ असतात त्यात कलर टाकले जातात. तर त्यातला एक कलर जो आहे तो गाजरापासून सुद्धा मिळवला जातो. ठीक आहे, गाजर त्याला किसलं बारीक केलं जातं, त्यात काही एन्झाईम्स टाकले जातात आणि त्यापासून त्या एन्झाईमच्या मदतीनं तुम्हाला त्यातून बीटा कॅरोटीन मिळतो. आणि हा बीटा कॅरोटीन मग इडिबल कलर म्हणून यूज केला जातो, खाण्याचे पदार्थ म्हणून. ठीक आहे, केशरी रंग. तर अशा पद्धतीने वेगवेगळे एन्झाईम्स दिले आहेत तिथे आणि त्यांचे वेगवेगळे युजेस, रोल काय आहे ते दिलं आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही वाचून गेलं एकदा, तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आणखी गरज नाही काही. ठीक आहे, ओके. तर इथे आपण थांबूया. काही डाऊट्स असतील, तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ओके, आणि ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईकसुद्धा करत चला. ठीक आहे, सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास